आमदार राहुल पाटील यांच्या निवासस्थानी नियोजनाची बैठक संपन्न। परभणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी रविवारी जून 28 परभणी दौऱ्यावर येत असून या पार्श्वभूमीवर आज माननीय आमदार राहुल पाटील यांच्या निवासस्थानी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत परभणी आणि जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांचे जून 27 रोजी परभणीत मुक्कामी आगमन होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जून 28 रोजी येथील अक्षदा मंगल कार्यालय येथे त्यांची जाहीर बैठक पार पडणार आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत आणि भव्य नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करून रूपरेषा निश्चित करण्यात आली। आगामी बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार असल्याने या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। सदरील ठिकाणी येणाऱ्या शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब परभणी मुक्कामी येत आहेत आणि रविवारी त्यांची कार्यकर्ता मेळावा कार्यकर्ता एक मोठी बैठक परभणीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। अक्षदा मंगल कार्यालयामध्ये याचं स्थळ आता ठरलेलं आहे। या निमित्तानं जशा काही मागच्या 2 महिन्यापासून घडामोड चालू आहेत, जसे की खासदारांचं फुटीचं प्रकरण असेल किंवा शासनाचा या निमित्तानं शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, सर्वसामान्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन, यासाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा दौरा मानला जातोय। या निमित्तानं ही बैठक आज परभणी लोकसभेची आयोजित करण्यात आली होती आणि येणाऱ्या शनिवारी उद्धव साहेबांचं आगमन परभणी शहरात होणार आहे। ही बैठक फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित बैठक आहे। संपूर्ण जिथं जिथं खासदारांचं अशा प्रकारचं फुटीचं वागणं आहे त्या जिल्ह्यामध्ये उद्धव साहेब स्वतःहून तिथं जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। माननीय पक्षप्रमुखांची येणाऱ्या जे 5 लोकसभेत दौरा आहे, ते जे 5 खासदार सोडून गेलेले आहेत, 6 खासदार, ते 1 मुंबईत आहे आणि 5 मराठवाड्यातले असून त्या संदर्भात साहेबाचा दौरा आखलेला आहे। पण ह्या दौऱ्यानिमित्त की सांगू इच्छितो की शिवसेनेच्या कार्यकर्त्यात प्रचंड उत्साह आणि एक जोश आहे। कारण का हे जे गद्दार गेलेले आहेत त्यांच्यामुळं शिवसैनिक चिरून उठलेला आहे आणि उद्धव साहेब येत असल्यामुळं एक शिवसैनिकाला आनंद वाटत आहे। पक्षप्रमुख अशाही टाईमला येत आहेत आणि शिवसैनिक फार उत्साहात असून या मेळाव्याला हजेरी लावणार आहे।